भारतामध्ये आपण काय म्हणू एन्शंट इंडिया त्या काळामध्ये आपल्याकडे, अरे मी खूपच अशी पूर्ण दिसत नाही हो तुम्हाला, थांबा आता बघा बरोबर दिसेल कदाचित, असं घेऊन बघते. ठीक आहे. तर एन्शियंट इंडिया आपल्या देशामध्ये, त्याला आपण इंडियन नॉलेज सिस्टीम अशा हिशोबाने बघायला गेलो तर आपल्याकडे ऍटम ही कन्सेप्ट खूप पूर्वी होती. त्याला आपण अणू असं म्हणायचो. आणि महर्षी कणाद यांनी ह्याचा शोध लावला होता. त्याच्याबद्दल सांगितलं होतं की अणू, परमाणू ह्या सगळ्या संकल्पना आपल्याकडे खूप पूर्वी होत्या. जसं मी तुम्हाला आधी पण बोलले की जेव्हा लोकांना, जगातल्या लोकांना नागपुसायची पण अक्कल नव्हती, त्यावेळेला आपल्या ग्रंथांमध्ये आपण विश्वाची रचना कशी होते त्याच्याबद्दलच्या थिअरीज मांडलेल्या होत्या. तर एन्शंट इंडियामध्ये आपल्याकडे असे खूप सारे ग्रंथ होते आपल्या प्राचीन भारतामध्ये, आणि त्या सगळ्या ग्रंथांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या. म्हणजे ग्रह, तारे, त्याला आपण आकाशातले कॉन्स्टेलेशन म्हणतो, तर त्या सगळ्यांच्या रचना, मग नक्षत्र कशी असतात, आकाशाचं निरीक्षण केल्यानंतर त्यांना कळलेल्या अशा या गोष्टी होत्या. ग्रहण काय असतं हे पण त्यांना माहिती होतं. तर त्यामुळे या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणाऱ्या छोट्या कणांना आणि प्रत्येक कणांच्या वैविध्याला त्यांना ऑलरेडी त्याचा अंदाज होता, त्याच्यामुळे त्यांनी त्याचा अभ्यास करून ठेवला होता. पण पूर्वीची जी पद्धती होती, म्हणजे ज्ञानार्जनाची आणि ज्ञान देण्याची जी पद्धती होती, ती होती गुरुकुल पद्धती. गुरुकुलामध्ये गुरुजींच्या किंवा त्यांचे जे काही महर्षी होते त्यांच्या आश्रमामध्ये विद्यार्थी असायचे, आणि मुखोद्गत म्हणजे ओरल, मी तुम्हाला जे काही सांगेन ते तुम्ही पाठ करणार, असे चॅप्टर वाईज ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे नॉलेज पास होत जायचं. तर खूप नंतर आपल्या भारताच्या इतिहासामध्ये लिखित स्वरूपामध्ये आपलं नॉलेज आलं. पण हे सगळं खूप वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याकडे एकत्रित होतं. तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल, म्हणजे थोडंसं विषयांतर होईल, पण आपल्या विषयाची सुरुवातच तिथून होते, कणापासून होते ना, म्हणून मुद्दाम तुम्हाला आजही सांगते, हे मागच्या वेळेला मी तुम्हाला नाही सांगितलं होतं. तर ह्या कणांच्या अभ्यासाबद्दल जसं खूप सारी माहिती आपल्याकडे होती, तशी सगळ्याच विश्वातल्या गोष्टींची खूप सारी माहिती आपल्याकडे होती. आणि या सगळ्याचे प्राचीन ग्रंथ म्हणजे पांडवकालीन ग्रंथ सुद्धा नालंदा विश्वविद्यापीठ म्हणजे नालंदा युनिव्हर्सिटी ही जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी होती. म्हणजे आज तुम्ही कॅम्ब्रिज किंवा अशा परदेशातल्या युनिव्हर्सिटी ज्यांचं नाव खूप एवढं मोठं आहे की तिथे जाण्याकरता लोक धडपडत असतात, तसं भारतामध्ये एक खूप मोठं विश्वविद्यालय होतं नालंदा. आणि त्या नालंदा विश्वविद्यालयामध्ये एक 9 मजली इमारत होती, लायब्ररी. त्या लायब्ररीमध्ये ही सगळी पुस्तकं होती, आणि तिथले विद्यार्थी ह्या सगळ्या पुस्तकांच्या कॉपीज बनवत होते. म्हणजे एकाहून जास्त, आपल्या लायब्ररीमध्ये बघा ना, एका पुस्तकाच्या 3-4 कॉपीज असतात, पण त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी जगभरातले स्कॉलर्स यायचे, ओरल एक्झाम द्यायचे, आणि 10 पैकी 8 परत जायचे, दोघांनाच ऍडमिशन मिळायचं. तर इतकं आपल्या देशातलं नॉलेज सिस्टीम, इंडियन नॉलेज सिस्टीम जुनं, हे इतकं भारी होतं. आपल्याला माहिती का पण त्याच्याबद्दल, म्हणजे आपल्याला असं वाटतं काय. आणि आत्ताच आपलं वी लिसन धिस ऍट 5th क्लास इन हिस्ट्री, बरोबर, तुम्हाला होतं हे, पण असं होतं, एवढंच होतं, टिंबा एवढं. पण खरं भारतीय तत्वज्ञान आणि आपलं नॉलेज हे सगळ्या जगाला आरसा दाखवणार आहे आणि सगळ्या जगाला पुढे नेणार आहे. आयुर्वेदाचा शोध आपल्याकडे लागला, भूमितीचा शोध पण आपल्याकडे लागला, अल्जेब्रा पण आपल्याकडे होता, आपल्याकडे खूप गोष्टी आधीपासून होत्या. आणि त्यांना, आणि मुख्य म्हणजे काय माहितीये का, आपल्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये अभ्यास करायचा म्हणजे एखाद्या गोष्टीला पूज्य समजायचं, तर त्याचा मान राखून त्याला आपण अभ्यासतो. बघा, उदाहरण तुम्हाला सांगते, सगळ्यात सोपं उदाहरण आपण आयुर्वेदाचं घेऊया. आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी, म्हणजे माणसांच्या, प्राण्यांसाठी पण असतात आयुर्वेद औषधं, तर आपल्या तब्येतीसाठी, प्राण्यांच्या तब्येतीसाठी आपण वनस्पतींचा वापर करणार. मग वनस्पती या सजीव आहेत, त्यांच्या जीवाची काहीतरी व्हॅल्यू आहे, त्याला रिस्पेक्ट देणार आपण. म्हणजे आपण त्यांची पूजा करतो. बघा ना, आपले केवढे तरी सण बघा, बैलपोळा आहे किंवा नारळी पौर्णिमा आहे, त्यात समुद्राची पूजा आहे, त्याच्याबरोबर त्याच्यात तिथल्या झाडांची पण, तिथल्या जे काही नॅचरल सगळ्या गोष्टी असतात समुद्राच्या आजूबाजूला, त्यांची पूजा करतात ना लोक. नारळाची पूजा म्हणजे काय, नारळ वाहतो ना आपण, त्याला नारळी पौर्णिमा. कुठून येतो तो नारळ? त्या कोकण वगैरे सारख्या भागामध्ये नारळाची झाडं असतात, नारळाच्या पोफळीच्या बागा असतात, तर त्यांची पूजा एक प्रकारे ते नारळ देऊनच करतो ना आपण. त्याचबरोबर नागपंचमी आपल्याकडे, वटपौर्णिमा आहे, हे सगळेचे सगळे सण जे आहेत ना, हे सगळे सण आपल्याला निसर्गातल्या घटकांची पूजा करायला शिकवतो. आपण वनस्पतींची पूजा करतो आणि त्यांचा अभ्यास करतो, त्याला आयुर्वेद म्हणतो, त्याची औषधं बनवतो आणि स्वतःला बरं करतो, इतरांना बरं करतो.
तर त्या आयुर्वेदाच्याच एवढ्या सगळ्या अभ्यासातनं खरं त्यातनंच ती नालंदा विद्यापीठ जळलं. त्याचं बिचाऱ्यांचं एवढं चांगलं काम होतं. त्यांनी एवढं सगळं केलं आणि आयुर्वेदानेच त्या माणसाला वाचवलं, ज्याने त्या युनिव्हर्सिटीला जाळलं. आपल्या देशावर असे मूर्ख आक्रमक खूप होते. त्यांच्यामुळे आपल्या देशाचं खूप वाटोळं झालं आणि सगळ्या आपल्याकडे असलेल्या पुरातन गोष्टी नष्ट झाल्या. पण आजही आपल्याकडे त्याचे एव्हिडन्सेस आहेत. आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पूर्वापार आहेत. आणि 18व्या शतकामध्ये जेव्हा संपूर्ण जगामध्ये आपण काय म्हणू शकतो इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं, बघा तोपर्यंत सगळ्या जगामध्ये ना गेल्या एक 800-1000 वर्षामध्ये पूर्ण जगामध्ये खूप सारे बदल झाले. आपल्या देशावर तर परकीयांचं आक्रमणच होतं. 1000 वर्ष तर आपणच गुलामगिरीमध्ये जगत होतो. पण तोपर्यंत पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगामध्ये अनेक देशांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. तिथले जे भटके इकडे तिकडे एकमेकांच्या अंगावर कुरघोडी करणारे आणि असे जे विचित्र लोक होते ते जरा सिव्हिलाइज्ड झाले. मग त्यांना सिव्हिक सेन्स आला आणि मग ते आपल्याला छानपणे शिकवायला आले की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. तोपर्यंत आपण आपलं सगळं विसरून गेलो होतो, आपलं स्वत्वच आपण विसरलो होतो. मग लोक जे म्हणतात ते आपल्याला ऐकावं लागतं. आजही आपण तेच करतोय ना. आपल्या देशाकडे एवढ्या चांगल्या आणि स्वतःच्या ओरिजिनल गोष्टी असताना सुद्धा आपण ऐकतो इतरांचंच. आपल्या अजूनही खूप साऱ्या सिस्टीम दुसऱ्याच देशातल्या लोकांची आपण फॉलो करतोय, जेव्हा की आपली गरज वेगळी आणि आपण त्याला फॉलो करण्याची, विचार करण्याची गरज आहे. हो की नाही? विचार करून ठेवा या गोष्टीचा. आपण मोठे होतो, आपण या देशाचे नागरिक आहोत आणि या देशामध्ये आपलं फ्युचर आणि आपल्या देशाचं पण फ्युचर आपल्याला घडवायचं. आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव असायला पाहिजे की आपण कुठल्या देशातनं आलोय, आपल्या हातात काय आहे, म्हणजे आपल्याकडे जी मुळी बांधून दिली आहे त्याच्यामध्ये काय ग्रेट वस्तू आहे आणि आपण काय करतो. त्याचा थोडासा विचार केला तर आपल्या गोष्टी क्लिअर होतील. पण आता आपल्या विषयाकडे येऊया. त्या विषयामध्ये जे मी तुम्हाला म्हणलं की 500-600 वर्षांपासून पूर्ण जगामध्ये एक सिव्हिलाइज्ड सोसायटी जेव्हा बनायला लागली तेव्हा लोकांना बघा जेव्हा स्टेबिलिटी येते की नाही तेव्हा रिसर्च करायला, प्रश्न पडायला, त्याचे उत्तर शोधायला लोकांना स्कोप असतो. तुम्ही इकडे इकडे भटकतच असाल, तुमच्या बेसिक गोष्टीतच मारामार असेल तर तुम्ही काय रिसर्च करणार. सो हे तेव्हा झालं जेव्हा बाकीच्या कंट्रीजमध्ये जरा स्टेबिलिटी आली आणि मग त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ते शोधायला लागली. आणि ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये जेव्हा युरोपियन कंट्रीज आपण म्हणू त्या बाबतीमध्ये त्यांनी सायंटिफिक रिसर्चला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट केला. त्यांच्या कंट्रीने त्याला खूप फंडिंग केलं. प्रयोग करणं ही गोष्ट सोपी नाही. प्रयोगामध्ये खूप चुका होतात, वेळ घालवावा लागतो आणि त्याच्यासाठी डेडिकेशन लागतं. असे मॅड रिसर्चर्स जे असतात ना ते त्यांचं काम करत असतात, त्यांना काही फरक पडत नाही. ते कुठल्या म्हणजे अपेक्षेने करतातच असं नाहीये. त्यांचा तो विषय असतो, त्यांची आवड असते, त्याच्यात ते करतच असतात. पण तुमच्या आजूबाजूला असलेले लोक, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात, तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आहात किंवा तुम्ही ज्या देशात आहात त्यात त्याची व्हॅल्यू असेल तर तुमच्या देशाचं भलं होतं. हे त्या देशांच्या बाबतीत झालं. मग विचार करा, त्यांनी लाईटचा शोध लावला, बल्बचा शोध लावला, त्यांनी फोनचा शोध लावला, त्यांनी रेल्वेचा शोध लावला, त्यांनी रस्ते चांगले बनवले. बाकी आपल्याकडे गोटी बिटीत आधीपासून होत्या. शिवाजी महाराजांच्या काळात तर आपला आरमार सगळ्या जगातलं एक नंबरचं होतं. सो असं काही नाही की आपल्याकडे काही नव्हतं. पण खूप गोष्टी आपण काळाच्या ओघात विसरलो, ज्या पुन्हा नव्याने आपल्याला दुसऱ्या देशातल्या लोकांनी सांगितल्या आणि आजही आपण त्यांचाच अभ्यास करतोय. कारण ऍटॉमिक स्ट्रक्चर बद्दल सुद्धा थेअरी सगळ्या त्यांच्याच आहेत. आणि आपण ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की त्यांनी किती सिस्टमॅटिक पद्धतीने एका पॉईंटमधनं दुसऱ्यामधनं तिसरा रिसर्च करत ही गोष्ट पुढे नेली. तुम्हाला आठवत असेल तर ही सुरुवात झाली डाल्टन पासून. डाल्टनने सांगितलं की ऑल द मॅटर अराउंड यू इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स. दिज आर इनविजिबल इंडिव्हिजिबल पार्टिकल्स अँड दे आर लाईक स्मॉल स्पिअर्स. म्हणजे छोट्या बॉल सारखे स्मॉल स्पिअर्स असतात ते. अँड यू कॅन्ट ब्रेक देम. दे आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी मॅटर. हे त्याने सांगून टाकलं. आणि मग ऑल द बॉल्स ऑफ और ऑल द atoms ऑफ वन मॅटर विल बी पर्टिक्युलर और सेम अँड ऑल द बॉल्स और ऑल द स्पिअर्स ऑफ द अदर मॅटर विल बी सेम टू दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. म्हणजे काचेचे जे काही ऍटम्स आहेत काचेसारखे, लाकडाचे जे काही ऍटम्स आहेत ते लाकडासारखे. हे दोन वेगवेगळे असतात हे त्याने सांगितलं. पण डाल्टनने जी गोष्ट सांगितली त्याला क्रॉस करणाऱ्या पुढच्या गोष्टी रिसर्चमध्ये आल्या. त्याने सांगितलं होतं ॲटम इज नॉट ब्रेकेबल. बट soon it was found that there are charges in the atom. ऍटम मध्ये काहीतरी निगेटिव्ह आहे, काहीतरी पॉझिटिव्ह आहे हे समजलं.
मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे तो नुसता एक नाही ना, त्याच्यामध्ये पण काहीतरी आहे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो इव्हन अ मॅटर हॅव्हिंग अन ॲटम इज फर्दर डिव्हिजिबल. मग त्या ॲटमला तुम्ही आणखीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स मध्ये बघायला लागलात, तेव्हा जे जे थॉम्सनचं मॉडेल आलं. जे जे थॉम्सनने काय सांगितलं की ॲटम्स आर मेड अप ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस, बट त्याला एक प्लम पडेल पुढील. म्हणजे जसं की दाखवलं तुम्हाला मी पीपीटी मध्ये, आपण ही गोष्ट ऑलरेडी बोललो होतो की जसं आपलं कलिंगड असतं की नाही, लाल लाल कलिंगड आणि त्याच्यामध्ये त्याच्या बिया. सो ही कन्सेप्ट त्याने सांगितली. कोण सांगितली? जे जे थॉम्सन. चल, इनसाइड द ॲटम जरा बघूया आपण. हे नाही पाहिजे होतं. ओके, सो आपण हे पाहिलं होतं की ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय असतं हे आपल्याला बघायचंय. एव्हरीडे लाईफ वी डील विथ मॅटर अँड मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. तर ॲटम्सच्याच आपल्याला आता स्ट्रक्चरल आणि फंक्शनल कॅरेक्टरिस्टिक्सना बघायचं. सो कुठल्या पण गोष्टीचे बिल्डिंग ब्लॉक्स हे ॲटम्स असतात हे आपण बोललोय. आणि बघा, मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं, महर्षी कणा, परमाणू, बरोबर. आणि त्याच्यानंतर ह्या 5व्या आणि 6व्या शतकामध्ये लोकांनी दुसऱ्या देशामध्ये पण याच्याबद्दल विचार केला होता बरं का. सो आपली संस्कृती आणि ग्रीक संस्कृती ह्या पुरातन संस्कृती आहेत, त्याच्यात त्याचे काही काही एव्हिडन्सेस आहेत. आणि मग स्टोरी एकदम मधल्या एवढ्या सगळ्या गॅप नंतर डॅल्टन वरती येते 1803 मध्ये. तोपर्यंत त्याने सांगितलं की हा बॉल असतो जो की एखाद्या मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल असतो आणि तो आतून भरीव असतो. हा त्याचा कन्सेप्ट होता. जे मी तुम्हाला सांगितलं की जे जे थॉम्सनचं म्हणणं होतं की ठीक आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेत, तर दे विल बी टुगेदर लाईक अ प्लम पुडिंग. प्लम पुडिंग म्हणजे केक, त्यांच्याकडचे केक, किंवा आपल्याकडे त्याला आपण कलिंगडासारखं म्हणू शकतो. ठीक आहे, सो इट इज ऑल टुगेदर, सगळे एकत्रच आहेत ते, कुठे 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 पडलेले. पण ही गोष्ट रुदरफोर्डला पटली नाही. लास्ट टाइम आपली गोष्ट इथपर्यंत आलेली होती. आपण रुदरफोर्डच्या गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंटला एक्सप्लेन करणारा बऱ्याचशा कन्सेप्ट पाहिलेल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला हा अख्खा एक्सपेरिमेंटच सांगितलं की गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं होतं. ही जी तुम्हाला येलो पट्टी दिसते, दिस येलो स्मॉल व्हेरी व्हेरी थिन स्केल इज ऑफ गोल्ड. बारीक पत्रा आहे. अँड ऑन दिस द अल्फा पार्टिकल्स आर बंबार्डेड. मग अल्फा पार्टिकल्स कुठून आले? एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट एका बाजूला ठेवला आणि त्याच्यामधनं हे अल्फा पार्टिकल्स याच्यावर सोडले. अँड he counted number of particles which were sent on this gold foil and were collected all over the structure. आता ह्याच्याकरताचं स्ट्रक्चर कसं आहे आपण जेव्हा पुस्तकात जाऊ ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. आताच बघूया 2 सेकंदांना. त्याची रचना जी आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे. आपण बघूया. पुस्तकामध्ये त्याचं चांगलं चित्र आहे, तर आपण ते बघू. आपल्या ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या लेसन मध्ये खूप मस्त त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. एक्सपेरिमेंट काय तुम्हाला मी ऑलरेडी सांगितला, पण जरा त्याची रचना बघा. बघा, बरोबर तेच आलंय, गोल्ड फॉईलचं एक्सपेरिमेंट. हा बघा, ह्याच्यामध्ये ठेवलं आहे एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. ह्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट मधनं अल्फा पार्टिकल्स बाहेर पडतात. अल्फा, बीटा आणि गेमा असे 3 प्रकारचे पार्टिकल्स कोणताही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट सोडतो. तुम्हाला माहितीये का रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणजे काय? अनम्यूट करा आणि सांगा पटकन. तुम्हाला माहितीये का रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणजे काय? हो का नाही? पटकन बोलायचं. नो. गुड, आय लाईक इट. असं सांगितलेलं पटकन मला आवडतं. बघा, चला आता लेट अस फर्स्ट गो टू द कन्सेप्ट की काय आहे हे, कुठून आलं हे, समजलं पाहिजे ना आपल्याला. आता तुमच्या समोर मी एक चित्र काढणार आहे. ही एक पिशवी आहे. ओके, ही माझ्याकडे असलेली पिशवी आहे. भाजीची पिशवी. तुम्हाला माहिती आहे उद्या आषाढी एकादशी आहे,
बरोबर. मी मार्केटमध्ये गेले, माझी पिशवी घेऊन गेले आणि ही नॉर्मल भाजीची पिशवी आहे. तर ह्या पिशवीमध्ये मी सगळं सामान टाकलं उपासाचं. बटाटे, रताळी, हा, मग फळं घेतली. मग मला पुढे गेल्यानंतर नारळ दिसला, आपण घेऊया चला चला, काहीतरी पूजेसाठी लागेल म्हणून घेऊन ठेवला. पिशवी आहे एवढीशी, की त्याचे दोरेत बरं का बंद. आणि ह्या पिशवीमध्ये मी सामान कोणते इथपर्यंत माझं सगळं सामान भरलं, काठोकाठ भरलं. थोडेसे मी पुढे आले आणि मला रस्त्यामध्ये चांगले फ्रेश फ्रेश पेरू पण दिसले. मी केळी वगैरे अशी साधी फळं घेतली होती, की बाबा चला उपास आहे आपल्याला लागतील म्हणून घेतली. पुढे आले आणि मला एकदम फ्रेश पेरू दिसले आणि तो खूप स्वस्त विकत होता. 60ला 2 किलो घेऊन ठेवायला पाहिजे की नाही. तर म्हटलं चला घेऊया आपण. आणि मग हे 2 किलो ह्याच्यामध्ये मी पेरू टाकले. काय होईल माझ्या पिशवीचं सांगा बरं जरा मला. ती पिशवी फाटेल मॅम. परफेक्ट. ही पिशवी फुटेल इकडनं 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 कुठून तरी. त्या पिशवीतले पदार्थ बाहेर पडतील, खालचे बटाटे बाहेर पडतील, इकडनं रताळी बाहेर पडतील, कारण त्यांना आता सहन होत नाहीये, तिकडे जागाच नाहीये. हेच होतं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटच्या न्यूक्लियसमध्ये. तुम्हाला माहितीये न्यूक्लियस असतो प्रत्येक हे सगळं डिस्कस करू बरं का. तर ह्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. जसे जसे ॲटम मोठे मोठे होत जातात त्यांचं वजन वाढत वाढत जातं आणि त्यांच्या न्यूक्लियस मधले प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या पण वाढतच जाते. 92 ऑनवर्ड्स एलिमेंट्स ज्यांचं ॲटॉमिक नंबर म्हणजे ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 92 आहे, न्यूट्रॉनची संख्या पण जवळपास 92 93 आहे आणि त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स पण बाहेरच्या बाजूला जे आहेत ते पण 92 आहेत. विचार करा ना, 92 + 92 एवढं वजन ह्या न्यूक्लियसच्या मध्ये बसलंय. तर तो न्यूक्लियस स्वतःला कसा काय यार, म्हणजे कसं काय तो सहन करेल की एवढं वजन त्याच्यामध्ये, त्याचा जीव केवढा असा, त्याचं वजन. मग काय करतात ते त्यांच्या आतून 3 प्रकारचे रेडिएशन्स बाहेर टाकतात. अल्फा, बीटा आणि गेमा. हे आहे अल्फा, हे आहे बीटा आणि हे आहे गेमा. हे त्यांचे सिम्बॉल आहे. अल्फा पार्टिकल हे खूप जड असतात आणि हे पॉझिटिव्हली चार्ज असतात. ठीक आहे. बीटा पार्टिकल्स हे वजनाने कमी असतात आणि ते निगेटिव्हली चार्ज असतात आणि त्यांच्यामध्ये जास्त शक्ती असते, पॉवर असते आर पार जाण्याची, कारण हलके आणि चार्ज असे पार्टिकल्स असतात. आणि गॅमा रेडिएशन्स ह्या खूप 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 एनर्जी असलेल्या रेडिएशन्स असतात. तुम्हाला एक्सरे माहिती आहेत, एक्सरे ते कसे आरपार छेदून जातात, ते कसे डेंजरस असतात, तसेच हे गामा रेडिएशन्स खूप भयंकर असतात. समजलं. म्हणजे एखाद्या महाभरलेल्या न्यूक्लियस मधलं सामान बाहेर टाकलं जातंय. हे सामान बाहेर टाकून 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 काय होईल, हा न्यूक्लियस शांत होईल की नाही. बघा, आपली पिशवी 4-5 वस्तू बाहेर फुटल्या की शांत होते की नाही, सगळं फेकत फेकत जाते का रस्त्यावर, होल पडलेलं असतं, पण ती पिशवी ओके झालेली असते. तुम्ही ते होल जिकडे आहे तिकडे हात ठेवला तर बाकीच्या वस्तू आज राहतात ना, बरोबर ना. तसंच आपल्या न्यूक्लियस मध्ये सुद्धा हे अल्फा, बीटा, गेमा पार्टिकल्स जातात 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 आणि हा अनस्टेबल न्यूक्लियस स्टेबल होतो. आणि ही नॅचरल प्रोसेस आहे, तुम्ही याला काहीच करायची गरज नाही. जसं सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, तसंच रेडिओ ऍक्टिव्हिटी ही नॅचरल प्रोसेस आहे. निसर्गामध्ये असलेल्या हेवी एलिमेंट्स मध्ये ही प्रॉपर्टी दिसते. आणि यातलेच हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत ना, जड, जाड आणि चार्ज पार्टिकल्स, आपल्या रुदरफोर्डने त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये घेतले होते. बघा, दिसते का तुम्हाला आता. मला तुम्हाला हा सेटअप दाखवायचा. आय वॉन्ट टू शो यू दिस सेटअप. हे बघा, अल्फा पार्टिकल एमिटर म्हणजे काय. हा तो एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे जो त्याने घेतला. आणि त्यातनं बघा ना, आर पार जाणारा एकच रस्ता आहे, बाकी सगळीकडे लीड नावाचा दुसरा एक एलिमेंट आहे जो हे अल्फा पार्टिकल्स आणि बीटा पार्टिकल्स आणि गेमा रेडिएशन सगळं ऍब्झॉर्ब करून टाकतो. मग ह्यातनं येणारे रेडिएशन सरळ एकाच रस्त्याने जाणार आणि ही जी गोल्ड फॉईल आहे त्याच्यावर पडणार. इकडे आले, आपटले तर काय होईल, तर आरपार जातील किंवा इकडे तिकडे पसरतील ना. मग त्याने काय केलं, एका विशिष्ट अंतरावरती एक अशी गोल्ड फ्लोरोसंट स्क्रीन. फ्लोरोसंट म्हणजे काय माहिती का तुम्हाला. आजकाल ते पेन निघालेत बघा, त्यांना उन्हात नेलं आणि सावलीत आणलं की चमकतं.
किती लोकांकडे आहेत ते पेन? प्रश्न कळला का? असा पेन प्लास्टिकचा, जो असा पिवळा हिरवा असा साधा साधा दिसतो बरं का प्लास्टिकचा, पण त्याला जेव्हा आपण उन्हात नेतो ना, एक 2-4 सेकंद करता आणि परत सावलीत आणतो, तर तो चमकायला लागतो. किती लोकांकडे असे पेन आहेत? मॅम माझ्याकडे आहे. दाखवा, दाखवा तुमचे पेन दाखवा. आणि ते आता अंधारामध्ये चमकतात का ते पण दाखवा. म्हणजे लाईटाच्या प्रकाशात चमकलेत आणि नंतर ते काय बरं म्हणतात त्याला, म्हणजे लाईटात त्याला ठेवलं आणि नंतर आपण अंधारात नेलं की ते चमकतात, असं होतं का? का त्याला सूर्यप्रकाशच लागतो? दाखवा तुमचे पेन, मला बघायचे, सगळ्यांनाच बघायचे, आम्हाला सगळ्यांना बघायचं ते पेन. त्यातनं आपल्याला फ्लुरोसेंट मटेरियल काय आहे ते बघायचं. म्हणून तुम्हाला सांगते की तुमचे पेन दाखवा. आहेत का? मी पण घेणार आहे, मला आवडलंय ते, मस्त चमकतं. हिरव्या रंगाचं पेन पाहिलं मी परवा. कुठे गेले माझ्याकडे आहे म्हणणारे लोक? काय झालं? कुठे गेलात? दाखवणार आहात का नाही? एवढा काय सस्पेन्स? आमच्याकडे नाही. हो ना, ते कोणतरी म्हणाले 2 लोक माझ्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत. मग मी वाट बघते ते दाखवणार आहेत का. हा ते बघ, किशोर नावाने कोणतरी जॉईन झाले, तो पेन दाखवतात खरं. त्या पेन मध्ये मीच दिसते का? लॅपटॉपच्या स्क्रीन मधनं हो दिसतोय दिसतोय. पण हा ट्यूबलाईट खाली धरला आणि अंधारात ठेवला तर चमकतो का? केलाय का प्रयोग? हो मॅम. हा मग कर ना, अंधारात कर ना, आपण बघूया कसं चमकतो. मॅम पण त्याच्यासाठी फक्त ऊनच. मग मी तेच तर म्हणते मॅम ना. त्याच्यासाठी फक्त सूर्यप्रकाशच लागतो. करेक्ट ना, मग मी तेच म्हणत होते की हा म्हणजे आपल्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात ते होणार नाही, पण सूर्यप्रकाशात तर लगेच 4-5 सेकंद चार्ज होतो. त्याला म्हणतात फ्लुरोसन्स, बरोबर? म्हणजे चमकणे, लाईट ऍब्झॉर्ब करायचा आणि तो नंतर एमिट करायचा, त्याला म्हणतात फ्लुरोसन्स. ठीक आहे, असं फ्लुरोसंट मटेरियल. थांबा, आता आपण आपल्या पुस्तकात त्याची डायग्राम बघत होतो, कुठे गेलं आता ते. पुस्तक पुस्तक हा इकडे इकडे मिळालं. सो इकडे ते फ्लुरोसेंट स्क्रीन आहे, म्हणजे अशी स्क्रीन ज्याच्यावरती हे रेडिएशन्स आपटले ही चमकेल. म्हणजे इकडे आला तर इकडे चमकेल, इकडे गेला तर इकडे चमकेल, असं त्याने मस्त त्याला अरेंज करून ठेवलंय. म्हणजे इथून किती गेले आणि कोणते कोणते कुठे कुठे आपटले ह्या सगळ्याचा त्याच्याकडे डेटा आहे. आणि खूप सारे अल्फा पार्टिकल्स ह्याच्यावरती आपटल्यानंतरच त्याचं कन्क्लुजन आहे, ते सगळ्यात भारी आहे. ते कन्क्लुजन बघू आपण आता. हा बघा, मी त्याला आता नंबर्स देऊन टाकते. एकदम मस्त गोष्ट आहे ती, तुम्हाला खूप आवडेल बघा. द लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स दॅट वेंट स्ट्रेट थ्रू द फॉइल इंडिकेट दॅट देर वॉज नो ऑब्स्टॅकल्स इन देअर पाथ. म्हणजे हे आता इकडे बघा, ह्याच्यात बघा, तुम्हाला समजेल. खूप सारे अल्फा पार्टिकल आरपार गेले बघा. हे आरपार गेले कारण त्यांना मध्ये काही अडथळाच नाहीये ना, मस्त गेले, मोकळे मोकळे, खूप स्पेस आहे त्याच्यामध्ये. पुढे दुसरं, इट मीन दॅट देर इज अ एम्प्टी स्पेस. द स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स, हा दुसरा पॉइंट, that get deflected through a small or big angle must have faced an obstacle in their path. म्हणजे काय, छोट्या खूप कमी प्रमाणामधल्या अल्फा पार्टिकल्सने डिफ्लेक्ट झालेत ते, म्हणजे काय, अँगल त्यांचा बदललाय, बिग अँगलने ते डिफ्लेक्ट झालेत. आता इकडे का ते बघूया आपण. बिग अँगलने डिफ्लेक्ट झालेले म्हणजे इकडनं आले आणि लांबच्या बाजूला गेले, लांबच्या बाजूला, असे असे खूप कमी आहेत. मग पुढचे, इट मीन दॅट द पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड हेवी पार्ट कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन वुड बी इन द सेंटर ऑफ द ॲटम. म्हणजेच काय, सेंटर मध्ये काहीतरी, मध्यभागी काहीतरी हेवी आहे आणि पॉझिटिव्ह आहे, त्याच्यावरती आपटलेले परत जात आहेत. 20,000 एक हे त्यांनी वरती दिलं. दिस स्टेटमेंट इज अप 1 in 20,000. बघा आता काय झालंय,
हे स्टेटमेंट कुठे सुरू होते बघूया आपण. अनएक्सपेक्टेडली मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट. बरोबर. A small number of alpha particles get deflected from the original path through the small angle. Still smaller number, larger angle ने, आणि 1 alpha particle out of 20,000 bounced back in the direction opposite to the original path. 4 प्रकारचे त्याला ऑप्शन्स मिळाले. मॅक्झिमम सगळे आरपार गेले. खूप कमी जे होते ते एका छोट्या अँगलने रिफ्लेक्ट झाले. खूप त्याच्यापेक्षा पण कमी जे होते ते मोठ्या अँगलने डिफ्लेक्ट झाले. आणि 20,000 मधला एक ज्या रस्त्याने आला त्याच रस्त्याने परत गेला. हा कोण होता? 20,000तला एक. हा स्पेशल आहे. म्हणजेच जे काही न्यूक्लियस म्हणतो ना आपण पॉझिटिव्ह, तो चार्ज खूप छोटा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या गोल्ड फॉइल मध्ये एकच छोटीशी जागा अशी आहे ज्याचा न्यूक्लियस आरपार जाताना आपल्याला धडकला. बाकी सगळीकडे मोकळी जागा आहे. किंवा ह्याच्या अशा न्यूक्लियसना जेव्हा हे अल्फा पार्टिकल्स आपटले तर मोठा अँगल, छोटा अँगल, कारण न्यूक्लियस इज व्हेरी व्हेरी स्मॉल. खूप जागा मोकळी आहे कारण खूप सारे आरपार गेले. बघा ना, इथे दिसते आपल्याला ते आरपार जाणाऱ्यांची संख्या बघा. एक आला आणि परत गेला त्याची संख्या बघा. रिफ्लेक्ट झालेल्यांची संख्या बघा. म्हणजेच काय, आपल्या ऍटम मध्ये खूप मोकळी जागा आहे हे त्याने सांगितलं होतं. मग त्याच्या ह्या ऍटॉमिक स्ट्रक्चरला त्याने अशा पद्धतीने मांडलं की एक ऍटम आहे, लाईक दिस अन ऍटम, आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन्स असे आजूबाजूला आहेत. असं जनरल स्ट्रक्चर त्याने सांगितलं. पण या स्ट्रक्चरमध्ये परत लोकांना प्रश्न पडले की असं कसं होऊ शकतं? इलेक्ट्रॉन्स आजूबाजूला फिरतायत, हे फिरतायत ना असं इकडे तिकडे, आणि मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे तर कन्फर्म झालं कारण पॉझिटिव्ह चार्जला चॅलेंज करणारा एक पण मुद्दा कोणाला सापडला नाही. जो 20,000तला एक आला आणि तो परत गेला, कारण की तो पण पॉझिटिव्ह होता, मध्ये पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी एकमेकांना रिपेल करणार. तुम्हाला मॅग्नेट माहिती आहे ना, नॉर्थ आणि नॉर्थ पोल तुम्ही जर जवळ आणले तर काय होईल, ते एकमेकांना दूर ढकलतात. बरोबर. तसंच अल्फा पार्टिकल स्वतः पॉझिटिव्ह आहे, तर तो पॉझिटिव्ह अल्फा पार्टिकल जर न्यूक्लियसवर आपटला तर काय करेल, लांब जाईल, कारण हा स्वतःच पॉझिटिव्ह आहे. बरोबर. म्हणजे मध्यभागी पॉझिटिव्ह आहे ह्याला काही प्रश्न नव्हता. आजूबाजूला इलेक्ट्रॉन फिरतात हे पण मान्य आहे. पण एखादा चार्ज पार्टिकल असं गोल गोल फिरत राहिला तर तो गोल फिरत 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 मध्ये येऊन न्यूक्लियस मध्ये पडू शकतो. म्हणजेच परत जे थॉम्सनचं मॉडेल होईल. आणि इलेक्ट्रॉन असे कसे कुठेही कसे फिरतील हे काही लोकांना पटत नव्हतं. मग ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्याकरता नील्स बोहरने त्याचा स्वतःचा एक सिद्धांत मांडला. सो नील्स बोहरने काय केलं, रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये ज्या गोष्टी केल्या त्याला पुढे नेल्या. त्याने एकदम सोप्या गोष्टी सांगितल्या. जसं आपलं सोलार सिस्टीम आहे. सोलार सिस्टीम मध्ये काय, मध्यभागी सन आणि आजूबाजूला प्लॅनेट्स, राईट. लाईकवाईज सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस अँड अराउंड विच देर आर इलेक्ट्रॉन्स, बट नो इलेक्ट्रॉन विल गो अँड फॉल इनसाइड द न्यूक्लियस ॲज आपल्या सोलार सिस्टीम मध्ये सुद्धा. बघा, मला सांगा तुम्ही, एवढ्या हजारो वर्षापासून आपल्या सोलार सिस्टीम मध्ये प्लॅनेट सूर्याच्या भोवती फिरतायत. असं कधी होतं का, आज या वर्षी वाटलं तर तो ज्युपिटर जाऊन पडला, पुढच्या वर्षी वाटलं अर्थ जाऊन पडली सूर्यामध्ये? असं होत नाही ना कधी. ते त्यांच्या कक्षेमध्ये फिरतायत. बरोबर. सो इलेक्ट्रॉन्स ऑल्सो आर रिव्हॉल्विंग इन द स्पेसिफिक ऑर्बिट्स. आणि त्या ऑर्बिट्स म्हणजे काय आहेत, एनर्जी लेवल्स. जी एनर्जी ह्या फर्स्ट के शेलची आहे त्याच्याहून वेगळी दुसऱ्याची, त्याच्याहून वेगळी तिसऱ्याची, सगळ्यात कमी पहिल्या शेलची असते. मग याला इकडून बाहेर जायचं असेल तर त्याला एनर्जी घ्यावी लागेल. सेकंड शेल मधून बाहेर जायचं असेल तर परत एनर्जी घ्यावी लागेल. उडी मारून तो इकडे येऊ शकतो, उडी मारून तिकडे जाऊ शकतो. उडी मारण्याकरता त्याला एनर्जी घ्यावी पण लागेल
किंवा एनर्जी द्यावी पण लागेल. त्याच्याशिवाय तो स्वतःची जागा सोडू शकत नाही, त्याला इथेच फिरावं लागेल. बरोबर. त्याला कॉन्सेंट्रिक शेल्स म्हणतात. एकच सेंटर आणि त्याच्या भोवती आपण जे वर्तुळ काढत राहू त्याला म्हणू आपण कॉन्सेंट्रिक स्टेबल ऑर्बिट्स. बरोबर. हे झालं बोहरचं मॉडेल. ह्याच्यामुळे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? इलेक्ट्रॉन जरी चार्ज असतील तरी पण ते कुठेही नाही आहेत, ते त्यांच्या त्यांच्या रस्त्यांवर आहेत. शिवाय जसे प्लॅनेट स्टेबल आहेत तसे इलेक्ट्रॉन स्टेबल आहेत. बरोबर. त्यांना इकडून तिकडे जाण्याकरता एनर्जी द्यावी किंवा घ्यावी लागेल. म्हणजे ह्याच्यामधनं हे पण प्रूव्ह झालं की ते स्वतःच्या मनाने वाटेल त्या गोष्टी करू शकत नाही. त्यांना त्यांच्या त्यांच्या शेलमध्ये राहावंच लागेल. बरोबर. सो हे सगळं आपल्या बोहरने त्याच्या स्टेबल ऑर्बिट्सच्या कन्सेप्टने मांडलं. छान आहे की नाही? सोपं आहे की नाही? आता ह्याच्यामध्ये 4 लोकांचं कंपॅरिझन आहे बघा. डाल्टनने सांगितलं की ऍटम असतो आणि तो एक कम्प्लीट स्फिअर आहे, भरीव गोल. थॉम्सनने सांगितलं इलेक्ट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स एकत्र असतात, त्याच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे असं काही नाहीये. ह्या गोष्टी मिस केल्या त्यांनी, म्हणजे जे सोडून दिलं. आणि याने रुदरफोर्डने सांगितलं की न्यूक्लियस असतं, इलेक्ट्रॉन्स आहेत, न्यूक्लियस आहेत, पण नक्की स्ट्रक्चर कसं आहे ह्याच्याबद्दलची काही पूर्ण कल्पना रुदरफोर्डने दिली नाही. मग आला बोहर. त्याने सांगितलं की स्टेबल ऑर्बिट्स एक्झिस्ट, ऑर्बिट्स स्टेबल आहेत आणि तेच जे काही स्टेबल ऑर्बिट्स आहेत त्याच्यामध्येच इलेक्ट्रॉन्स. बरोबर. आणि मग हे काही मिस नाही केलं. आता आपण जे स्ट्रक्चर काढतो ते हे आहे बोहरचं मॉडेल. ठीक आहे. आणि कुठे ही गोष्ट सुरू झाली होती आणि कुठेही येऊन थांबली. बघा किती डेव्हलपमेंट झाल्यात त्याच्यामध्ये. आता तुम्ही कुठल्याही पुस्तकामध्ये बघा किंवा तुम्ही स्वतः पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढाल तुम्ही हेच मॉडेल फॉलो करा. बरोबर. सो अशा पद्धतीने ही गोष्ट इथपर्यंत आली. आता एखाद्या ऍटमचं स्ट्रक्चर कसं असतं जे मी तुम्हाला मगाशी त्या चित्रामध्ये दाखवलं तेच आहे बघा. सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस अराउंड विच देअर आर ऑर्बिट्स. ऑर्बिट्स हॅव इलेक्ट्रॉन्स अँड न्यूक्लियस हॅज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आता मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगते. ठीक आहे. ऐका. तुम्हाला एका घराची गोष्ट सांगते. एक खूप मोठी फॅमिली आहे. त्या फॅमिलीमध्ये काका, आजोबा, मोठे आजोबा, छोटे आजोबा असे सगळे डिसिजन घेणारे लोक आहेत. आणि त्यांच्या घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे ना, सगळे लोक एकत्र आहेत. प्रत्येक काका आजोबा, मामा आजोबा ह्या सगळ्या लोकांच्या 2-2, 3-3 मुलं, त्यांची मुलं अशी सगळी मोठीच्या मोठी घरातच एक सोसायटी राहते त्यांची. मोठा वाडा आहे समजा. आता मजा अशी आहे बघा, तुम्हाला मी जे काही दाखवते इथे समोर हा त्यांचा वाडा आहे समजा, हे त्यांचं घर आहे. केव्हाही बघा कुठल्याही घरातले जड लोक, डिसिजन मेकर्स हे नेहमी सेंटर मध्ये असतात, मध्यभागी असतात. त्यांचे स्पेशल रूम असते. ते असतात प्रोटॉन्स आणि दुसरे असतात न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स कोण असतात? जे बायस्ड असतात. म्हणजे हा माझा मित्र आहे, तो आपला नातेवाईक आहे, हे आपण करू नाही शकत, त्याला सोडायचं नाही, तो आपला दुश्मन आहे, आधी असं ठरवलेलं असतं त्यांनी. पॉझिटिव्हली चार्ज असतात, ते चार्ज येत त्याच्यावर. आणि न्यूट्रल लोक कोण असतात? न्यूट्रल असतात, काही फरक पडत नाही, जे योग्य आपण ते करायचं. बरोबर. हे असे पॉझिटिव्ह, प्रोटॉन, न्यूट्रल, न्यूट्रॉन्स हे मध्यभागी बसलेले आहेत. हे हेवी लोक आहेत, कारण प्रोटॉनचं वजन आहे 1, न्यूट्रॉनचं वजन सुद्धा आहे 1. शिवाय प्रोटॉनवर एक चार्ज पण आहे. हे सगळे बाप लोक मध्ये बसलेले आहेत. आजूबाजूला कोण आहे? आजूबाजूला सगळे हलके फुलके लोक. इकडे जा रे, ते घेऊन ये रे, हा हे देऊन ये रे, त्यांच्याकडे जा वसुली करून ये रे, काही काही कामं असू शकतात. ही कामं करण्याकरता आजूबाजूला फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यामध्ये पण बघा लेयर्स असतात. कोण कुठलं काम करेल हे ठरलेलं असतं. कोणत्याही ऍटम मध्ये कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही बघा, इलेक्ट्रिसिटी बघा, मॅग्नेटिझम बघा, न्यूक्लियसच्या मध्ये खेळी होत नाही. जे कोणी खेळतात ते सगळे असतात बाहेरचे इलेक्ट्रॉन्स.
समजतंय का तुम्हाला? हे इलेक्ट्रॉन्स काय करतात? आपल्याला आत्ताच बोरने सांगितलं की त्या त्यांच्या कक्षांमधनं जातात, येतात, इकडे तिकडे उड्या मारतात, एनर्जी देतात, एनर्जी घेतात. केमिकल रिएक्शन होण्यासाठी बाहेरचे, आता मी बाहेरच्यांना रेड कलरने दाखवते, हे लाल रंगाचे इलेक्ट्रॉन जे असतात ना, ते त्यांचे खरे गेम चेंजर असतात. त्यांचं काम काय असतं? त्यांचं काम आहे सगळ्या बाहेरच्या गोष्टी करणं. यार, इलेक्ट्रॉन्स हलके फुलके, त्यांना काही वजन नाहीये घरामध्ये. सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडच्या फिरण्याच्या जबाबदारीच्या खरं खरं फील्डवर का हे लोक करतात. त्यांना काही वजन नाहीये म्हणून त्यांना कोणी विचारत नाही. ते घराच्या बाहेर आहेत, त्या रूमच्या बाहेरच असतात. ते त्या रूमच्या आत त्यांना इंटरेस्ट नाही. रूमच्या आत कोण बसले? सगळे हेवी लोक बसलेले आहेत. सगळे, मी तुम्हाला म्हटलं तसं, बाप लोक बसलेत. हे कधीच बाहेर जाणार नाही आणि हे कधीच आत येणार नाही. हे इथेच बसून सांगतील, हे करा, ते बघा, त्याला बोलवा, त्याला हे करा. प्रत्येक मोठ्या किंवा कॉम्प्लिकेटेड फॅमिलीज मध्ये असं असतं. तुम्ही बघितलंय का? आपल्या सगळ्यांच्या घरी जरी असं नसलं ना, तरी खूप सारे सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये तुम्ही पाहिलं असेल, हो की नाही? सो हे असं असतं, सिस्टीमच असं असतं. सो आपला समाज पण तसाच आहे, आपल्या फॅमिलीज पण तशाच असतात. आता आपल्याच घरात बघा ना, जनरली आपले बाबा मेन असतात. बाबा घरामध्ये बसून जे सांगतील ते आपण ऐकतो की नाही सगळे? तर आपण इलेक्ट्रॉन सारखे असतो. बाबा पण घराबाहेर पडतात, बाबा पण खूप कष्ट करतात, त्याच्याबद्दल मी म्हणत नाहीये. पण डिसिजन मेकर्स, हेवी लोक, हे सेंटरला असतात. केव्हा पण त्यांच्या अवतीभोवती जे हलके फुलके लोक असतात, त्याला बघा ना, आपल्या घरामधले डिसिजन मेकर कोण आहेत? आई आणि बाबा. आणि इलेक्ट्रॉन्स कोण असतो? आपण. ते म्हणतात, चला रे, हे घेऊन या, आपण घेऊन येतो. ते शेजारच्या काकूना देऊन या, आपण देऊन येतो. आपण आपण त्या भानगडीतच नाही, आपल्याला जे सांगितलं ते आपण करतो. आपण कोण आहे? आपण इलेक्ट्रॉन्स. डिसिजन मेकर्स घरात बसलेले असतात, लक्षात ठेवा, ऑलवेज. ते फिरत नाहीत कुठेच. ओके, हे तुम्हाला सोपं करून समजण्याकरता मी सांगते. खऱ्या ऍटम मध्ये असं होतं का? असंच होतं, फक्त टर्मिनॉलॉजी मी वेगळी वापरली. हे तुम्हाला समजलं का? येस मॅम. तुम्हाला टेन्शन आलं का हे सगळं ऐकून? नो मॅम. तुमच्या बॅच मध्ये एवढे सायलेंट लिस्नर्स आहेत ना, खूप कमी लोक आहेत जे काही बोलतात, माईक ऑन करून हो नाही काहीतरी काहीतरी सांगतात. आपल्या या ग्रुपमध्ये पुरुष मंडळी आहेत का कोणी? का आम्ही सगळ्या मुलीच मुली होत? आतापर्यंत मी फक्त मुलींशीच बोलले. नावं तर दिसत मला इकडे, दिगंबर, महेश, त्या नावाने कोण जॉईन झाले कळत पण नाही. आर्यन, अजून काय नाव आहे? ऋषिकेश, सागर, तुम्ही सगळे कोणात? म्हणजे कधी कधी तुम्ही तुमच्या आईबाबांच्या फोनवरून पण जॉईन होऊ शकत असाल ना. सो असं काही गरजेचं नाही इथे जे नाव आहे तीच ती व्यक्ती. सो आय जस्ट आस्किंग यू, व्हॉइस तुम्ही लोक बोला बरं का. ऋषिकेश, ठीक आहे, आपल्या आपल्याच पद्धतीने बोला, फक्त बोला, सगळेच बोला. आणि असं नको व्हायला की आम्ही दोघीच भावाचं नाव अभ्यास करतोय, बाकीचे आपले. काय झालं? ठीक आहे, असं नको वाटायला की मुली मुलीच गप्पा मारतात. एव्हरीबडी शुड पार्टिसिपेट, पण एकत्र अभ्यास करतोय ना, येस समजलं? टीचर. अरे वा, हे तुला कसं वाटलं मी आता जे सांगितलं ते? टीचर खूप छान वाटलं. तुझं नाव सांग ना मला. टीचर माझं नाव आर्यन राहुल आवके. आर्यन, हे मी जे सांगितलं ते खरं आहे की नाही? असं खूपदा दिसतं की नाही आपल्याला? खूप ठिकाणी असंच असतं. जे मोठे लोक असतात घरातले, किंवा काही काही लोकांच्या घरात उलट असतं बरं का, आजी सगळं ठरवते. आजी जे म्हणेल ते बाकीचे इलेक्ट्रॉन्स फॉलो करतात. तर प्रत्येक ऍटम वेगळा आहे आणि प्रत्येक ऍटम मधले प्लेयर्स वेगळे आहेत. बरोबर, जे डिसिजन घेणारे लोक आहेत ते वेगळे आहेत, कारण ऍटमच वेगळा आहे. पण जे बाहेर फिरतात ते लोक हलके फुलके असतात, त्यांना कोणी विचारत पण नाही तुला काय वाटतं रे, असं कोणी त्यांना विचारत नाही. त्यांना सांगतात हे कर, बरोबर. सो बघा, आता इथे पण तेच दिलेलं आहे. काय दिलंय की आपल्या ऍटमच्या सेंटरमध्ये आहेत पॉझिटिव्ह प्रोटॉन, झिरो चार्जचे ग्रे कलरचे न्यूट्रॉन, जे न्यूक्लियसच्या मध्ये असतात त्यांना म्हणतात न्यूक्लिऑन्स. आता जे आजूबाजूला फिरतायत ब्ल्यू ब्ल्यू बॉल्स, ते आहेत इलेक्ट्रॉन्स. सो ऍटम मध्ये काय आहे? न्यूक्लियस, ऑर्बिट्स, इलेक्ट्रॉन्स.
आणि मध्ये आहेत न्यूक्लियन्स. बरोबर. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं सांगायचं? एवढे एलिमेंट आहेत. आज मी तिला आपल्याकडे 118 एलिमेंट आहेत. एवढ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायचं कसं? त्याच्याकरता एक रूल आहे, 2n² रूल. म्हणजे हा आता काय रूल आहे? अरे काय हे कुठून आलं आता मध्येच? हे बघा ना कसं दिसतंय, चक्रव्यूह. ते महाभारतातलं चक्रव्यूह दिसतंय ना. किंवा काही वर्षापूर्वी एक पिक्चर आला होता, बाहुबली. जवळपास 10 वर्षापूर्वी पाहिलाय का तुम्ही? बाहुबली द बिगिनिंग. त्याच्यामध्ये युद्ध रचना अशी दाखवली होती. हे चित्र बघून मला तेच आठवलं. पण हे ऍटमचं स्ट्रक्चर आहे. आणि ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे बसवायचे याचा एक फॉर्म्युला आहे. अँड द फॉर्म्युला इज 2n². चला आता n इज इक्वल टू, जर मी 1 घेतलं, n इज इक्वल टू 1. आता मला सांगा काय टाकायचं इकडे? 2 इंटू, बोला, अनम्यूट करा आणि सांगा काय येईल उत्तर? एकाचा वर्ग 2. बरोबर. एकाचा वर्ग 1, 1 गुणिले 2 बरोबर. आता जर मी सेकंड इक्वेशन मध्ये n इज इक्वल टू 2 असं लिहिलं, तर 2 इंटू 2² सांगा. 8. शाबाश, व्हेरी गुड. आता थर्ड, n इज इक्वल टू 3. टू 18. इंटू 3² 3 त्रिक 9, 9 दुणे 18, करेक्ट, 18. आणि आता लास्ट सॉल्व करूया. n इज इक्वल टू 4. $32. करेक्ट. चार चोक 16, 16 दुणे 32. हे काय काढलं आपण? हे आपण काढलं प्रत्येक शेल मधला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची व्हॅल्यू. चला आता मी तुम्हाला सोपं करून सांगते. पहिल्या शेलचं नाव आहे के. ही आहे तुमची के शेल. n इज इक्वल टू 1. n म्हणजे काय? नंबर ऑफ ऑर्बिट. ही आहे पहिली शेल, तिचं नाव आहे के. आणि के मधली इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 2 आहे बघा, 1 आणि 2. बरोबर. दुसरी शेल, दुसऱ्या शेलचं नाव आहे एल शेल. एल मी तर लिहून टाकते, एल शेल. एल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 8. 8च्या वर तुम्ही जाऊ शकत नाही. त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे 8. पहिल्याची कॅपॅसिटी आहे 2. n इज इक्वल टू 3. थर्ड शेलचं नाव आहे एम. एम शेल मी तर लिहून टाकते, एम. एम शेलची कॅपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन्सची. मग तुम्ही म्हणाल इथे 8 कसे काढलेत? 10 इलेक्ट्रॉन या गोल स्ट्रक्चर दिसते ना, हे ऑर्बिट, ह्याच्यामध्ये एक दुसरं स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये असतात. बाह्यतम कक्षा म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये 8 एवढंच असतं. आणि ह्याच्या पलीकडे एन शेल, KLMN. एन शेलमध्ये, आउटरमोस्ट शेलमध्ये, म्हणजे त्या पूर्ण शेलमध्ये एकूण असतात 32 इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट दिसताना आपण 8च काढायचे, पण एकूण त्याची कॅपॅसिटी आहे 32 इलेक्ट्रॉनची. समजलं का हे कुठून आलं? हा फॉर्म्युला त्याचा बेस आहे. या फॉर्म्युलावरून तुम्ही 7 पर्यंतच्या, कारण 7च ऑर्बिट्स असतात, तर 7 पर्यंतच्या शेलची नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी काढू शकता. बरोबर आहे? मस्त आहे की नाही? इंटरेस्टिंग आहे. हेच आपण आपल्या ऍटॉमिक स्ट्रक्चरच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये यूज करतो. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18, मग 32. हे तुम्हाला असं दिसेल की हे असं असं काय, एवढं काय? हे बघा, हे 32 आहेत, ह्याच्यामधले 18 आहेत, हे 8 आहेत आणि 2 आहेत, असं ह्याची कॅपॅसिटी प्रमाणे यांना लावलेलं आहे. हे पूर्णचे पूर्ण एकत्र करून दाखवलं. पण खरा ऍटम असा नसतो. सगळे गोल आकाराचेच ऑर्बिट्स नसतात. ऑर्बिट्स मध्ये पण वेगवेगळे आकार आहेत. ते आपल्याला आत्ता नाही, त्याचं टेन्शन आपल्याला आत्ता घ्यायची गरज नाही.
मग आपण जाऊया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, द ऑक्टेट रूल. व्हॅलेन्सी आणि ऑक्टेट रूल. व्हॅलेन्सी म्हणजे काय बघा, मी तुम्हाला सांगते एक मज्जा. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये, चला आपण आता शेअरिंग मी स्टॉप करते, कारण ही कन्सेप्ट झाली की आपण थांबू. लेसन आपला आज संपणार नाहीये, पुढच्या वेळेला संपेल तेव्हा तुम्हाला मी एक मस्त व्हिडिओ पण दाखवणार, तुमच्याकरता तयार करून ठेवलाय तो. मला वाटलं होतं आज होईल, पण धडा बराच मोठा आहे हा. इट वॉन्ट बी आता असं कसं तरी गुंडाळून संपवायचा नाही. चांगला धडा आहे, मस्त आहे हा, आपल्याला पुढच्या वर्षी पण मदत करेल. बघा, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ना एखादा असा वाव असतो, म्हणजे काय भारी आहे यार ती ताई, एकाच वेळेला हे पण करते, ते पण करते, अमुक करते, धमुक करते. किंवा कोणाला तरी असं वाटतं, काय मस्त आहे तो दादा, तो स्विमिंग करतो, तो खेळायला जातो, तो कराटे करतो, तो अभ्यासात पहिला आहे, आणि घरामध्ये पण त्याचं खूप कौतुक होतं, तो म्युझिक क्लासला पण जातो, भरपूर गोष्टी करतो. तर असे असे लोक आपल्याला वाटतात की वाव, मला याच्यासारखं व्हायचं. तुमच्या आयुष्यामध्ये असे कोणी आहेत का? पटकन सांगा बरं कोणते. ताई दादा असतील, काका काकू, कोणी असू शकतं. तुमच्या आयुष्यातला एखादा वाव सांगा पटकन, कोणी सांगा. कोणीच नाही तुमच्या कोणाच्याच आयुष्यात असं कोणी वाव नाहीये, वाव मला याच्यासारखं व्हायचंय. बघा, विचार करा. चला आपण थांबूया इकडे, कारण तुम्ही याचा विचार करा आणि मला पुढच्या वेळेला सांगा, याच्याशिवाय आपलं बॅलन्सही होणार नाही. विचार करून ठेवा, तुमच्या आयुष्यातला असा वाव कोण आहे यार, तुम्हाला कोणासारखं व्हावं असं वाटतं, काय भारी आहे, मला यांच्यासारखं व्हायचंय. कोणी असू शकतं, पण तुमच्या लाईफ मधला रिअल माणूस पाहिजे, की हा असं पाहिजे. काहीतरी उगाच आपलं ते पिक्चर मधले किंवा कोणत्या तरी सायंटिस्टची नावं, ज्यांना आपण फार ओळखत नाही, त्यांच्याबद्दल आपण बोलायचं नाही. त्यांना आपण खरंच ओळखतो आणि म्हणून त्यांच्यासारखं व्हायचंय, त्यांची नावं आधी शोधून काढा, मग आपण पुढचं पुढे बघू. ठीक आहे, थांबूया आज आपण इकडे. पुढच्या वेळेला आपली व्हॅलेन्सीची कन्सेप्ट होईल, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये त्या गोष्टी टाकून आपण ऍटमचे स्ट्रक्चर्स काढू, आणि मग शेवटी BRC आणि त्याचा व्हिडिओ बघू. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, थँक्यू. थँक्यू मॅम. बाय मुलांना. बाय मॅम.